तू आज वार काय? सोमवार. मग कुठे असणार मी? ऑफिस मध्ये काम करतोय. बरं काय झालंय सांग, लवकर सांग, मला ऑफिस मध्ये काम आहे. आज घरी आई बाबा कोणी नाहीये. आई गेली आहे लग्नाला, बाबा ऑफिसला गेले, मी एकटीच घरात आहे. येणार आहेस का? हे तू वेडी आहे का? एवढी चांगली गोष्ट तू मला आत्ता सांगते. बघ इयर एंड आहे ना, ऑफिसात खूप काम पेंडिंग आहे. जर मी मॅनेजरला विचारायला गेलं तर तो खूप लागवेल, ओरडेल तो मला. तू असं अचानक सांगितलं तर मी काय करू शकतो? अरे तू येणार आहेस की नाही? मॅनेजर हे ते सांगून नुसतं कहाण्या बनवतोस. तू हल्ली ना खूप बदमाश झालायस. एक मिनिट, एवढी राग होती कशाला? ऑफिसात आज थोडं काम आहे, उद्या मी कसं पण करून येतो ना. नक्की येतो. उद्या आलास तर माझी आई असेल. आई सगळं करून खायला घालते. आईच्या हातचा धम्मक लाडू पण खाऊन जा. हं शे, यांनी पण हात दिला. आता कुणाला फोन करू? गीताला फोन करून बघते. बोल ना. हाय, तू कोणत्या कामात आहेस का? काही काम नाहीये, असंच बसले. काय झालं? बोर वाटतंय का तुला? हो, बोर तर होतंय ग. तुला तर तुझा बॉयफ्रेंड सुद्धा आहे, तुझा टाइमपास होऊन जाईल. माझ्या जाळात तर कोणी फसतच नाहीये. काय करणार, हेच लिहिलंय नशिबात. बघ ना, किती जणी 4-4, 5-5 बॉयफ्रेंड घेऊन फिरतात आणि तुला एक पण नाही म्हणून फील करून घेतेस. इन्स्टावर ट्राय कर ना, नक्की कुणीतरी मिळेल ना. आणि मग परत कुठेतरी घेऊन जाऊन चिकन 65 बनवून टाकेल माझं. नको बाबा, मला तरी नको. कुणाच्या तरी जाळ्यात फसल्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं बरं बाबा. तुला कंटाळा आला होता ना, मी तुला तशीवाली फिल्म पाठवू? आता तर पिक्चर बघायचा मूडच गेला माझा. तू इतके आधीच पाठवलेस ना, ते बघायचे राहिलेत अजून. अगं त्या साईट मध्ये नवीन 2 फिल्म अपलोड केलेत, पाठवू का तुला ते? आता ते सगळं नकोय मला. बरं आता तू माझ्या घरी येशील? काय झालं, अचानक तू मला घरी बोलवतेस? आई बाबा घरी नाही आहेत का तुझे? नाही आहेत ग. सकाळीच बाबा ऑफिसला आणि आई लग्नाला गेलीये. मी आता एकटी घरामध्ये. तू येणार की नाही? घरी कोणी नसलं तर तू तुझ्या बॉयफ्रेंडला बोलवतेस ना, मग आज मला का बोलवतेस? ते काही वर्कआउट होत नाही. चान्स बघूनच मी फोन केला होता त्याला, पण त्याला म्हणे आज ऑफिसमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट वर्क आहे, म्हणून मी तुला फोन केला नाही यार. तू माझ्या घरी येशील? ठीक आहे, थांब, पटकन तयार होऊन येते. ठीक आहे. आता मी आईला काय खोटं सांगून जाऊ? काहीतरी सांभाळून जाऊया. जे काही सांगेन आई खरंच मानेल.